लालकृष्ण अडवाणी, सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी. दक्षिण भारतामध्ये बघा, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. कोण विचारते तर ना, तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन. काय प्रॉब्लेम आहे? मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये, मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता, दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, उदयनिधी म्हणजे करुणानिधींचा नातू डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते, शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं. पवन कल्याण, आंध्र उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन. नारा लोकेश, एनटीआरचा नातू चंद्रबाबूंचा मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल. कमल हसन, सांथोम हायस्कूल. अभिनेता विक्रम, मॉटफोर्ड स्कूल. अभिनेता सूर्या, इंग्लिश मीडियम. AR रहमान, आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्चनरी हायस्कूल. परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो. एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये AR रहमान व्यासपीठावरती उभे होते. काहीतरी कार्यक्रम होता. त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलला हिंदी, आणि व्यासपीठावरनं खाली उतरला. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो. तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मीडियम मध्ये शिकले, इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे, पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली.